नमस्कार मंडळी, शुभ संध्या. भक्तीच्या परसबागेत नव्हे तर भक्तीच्या प्रवेशद्वारी असलेलं आपलं हे ब्रह्मकमळ, तथा अनेक लोक आजकाल याला पानफुटी म्हणतात. काहीही म्हणा, परंतु त्याला आलेल्या कळ्या आज उमलू पाहत आहेत आणि आलेल्या सर्व अतिथींचं स्वागत करू इच्छितात. तर इतकं सुंदर असे जणू लोलक आहेत ते प्रकाशाचे, दिव्यांचे, आणि अशा अनेक कळ्या आज उमलत आहेत आणि त्याची फुलं होत आहेत. सुगंध यायला सुरुवात झाली आहे आणि परिसर दरवळून गेला आहे. आणि आता तासाभराने आपण बघतोय, बघा मगाच्या कळ्यांची कशी सुंदर फुलं झाली आहेत, म्हणजे पूर्णपणे ती उमलली आहेत. आणि हा त्यांचा सगळा दलभार आणि त्या पाकळ्यांचं इतकं सुंदर असणं, त्यातले ते पुंकेसर असे विशिष्ट रचनेने आपल्याला दिसणं, स्त्री केसर, हे सगळंच असं खूप देखणं, खूप रम्य, खूप सुंदर, अनुपम दृश्य आपण असं म्हणू शकतो. आज जरा जास्तीच फुलं उमलली आहेत आणि बागेमध्ये असं सगळं चैतन्य, सगळी प्रसन्नता आणि मांगल्य असं पुन्हा पुन्हा होवो आणि सगळ्यांना अशी ही फुलं, त्यांचा आनंद, त्यांचा सुगंध घेता येत राहो. आणि मग अशी ही सगळी पूर्ण उमललेली फुलं अशी छान काढली आहेत सगळी. बघा कशी हारीने मांडल्यावर, अशी पकडल्यावर किती सुंदर दिसतात. खरं तर काही मैत्रिणींना दिली, काही शेजारणींना दिली, आणि आज अशीच अचानक पाहुणेसुद्धा आले होते, पाहुण्यांनाही फुलं पोचली. असा हा सुंदर दरवळ आणि त्याचं ते चैतन्य असंच बघत राहावं आणि फुलांमध्ये रमवून जावं. परसबागेची शोभा वाढवण्यासाठी खरं तर वर्षातून अगदी एकदाच आणि काही तास इतकंच या फुलांचं अस्तित्व आहे, पण वर्षभर आम्ही यांची वाट पाहत असतो. अशीच फुलं परिसरामध्ये अशी सगळीकडेच उमलत असतात. आत्ता हा हंगाम असतो आणि या हंगामामध्ये ही फुलं फुलतात आणि त्याचा तो सुगंध आपलं वातावरण सगळंच प्रसन्न करून टाकतात.